विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. एक माणूस जो आयुष्यभर फक्त कापूस विकत होता, ज्याला कारखान्यातलं मशीन कसं चालतं हेही माहीत नव्हतं. हो, आणि तो अचानक ठरवतो की तो भारतातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी उभी करेल. कोणत्याही सामान्य माणसाला हा निव्वळ वेडेपणाच वाटेल. अगदी खरंय. पण आज आपण याच वेडेपणाचा आणि अभूतपूर्व यशाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण नरोत्तम सेक्सरिया यांच्या द अंबुजा स्टोरी या पुस्तकाचा अतिशय रंजक आढावा घेणार आहोत. एका सामान्य कापूस व्यापाऱ्यानं शून्यातून भारतातील सर्वात मोठा सिमेंट उद्योग कसा उभा केला. हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. हो, आणि या चर्चेचं मुख्य ध्येय हेच आहे की हा अशक्य वाटणारा प्रवास नेमका घडला कसा हे समजून घेणं. आणि इथे मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते. सांगा ना. ही केवळ एका सिमेंट कंपनीची किंवा एका व्यक्तीची यशोगाथा नाहीये. या पुस्तकातून लायसन्स राजच्या काळातील भारताचा औद्योगिक इतिहास अतिशय पारदर्शकपणे उलगडतो. लायसन्स राज म्हणजे तो काळ जेव्हा उद्योगांवर प्रचंड सरकारी नियंत्रण होतं. अगदी बरोबर. हे पुस्तक म्हणजे व्यावसायिक नीतिमत्ता, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मूल्यांशी तडजोड न करता व्यवसाय कसा वाढवावा याचा एक उत्कृष्ट अभ्यास आहे. खरंय. आणि संकटाच्या काळात खंबीर नेतृत्व कसं करावं हे यातून शिकायला मिळतं. त्यामुळे ही चर्चा फक्त एका व्यवसायापुरती मर्यादित राहणार नाहीये. हो, उद्योग विश्वाचे अनेक व्यापक पैलू यातून समोर येणार आहेत. चला तर मग या कथेच्या अगदी मुळाकडे जाऊया. नक्कीच. पुस्तकाची सुरुवात त्यांच्या सुरुवातीच्या जीवनापासून होते. त्यांचा जन्म एका पारंपरिक मारवाडी व्यावसायिक कुटुंबात झाला. आणि कोणत्याही मोठ्या व्यवसायाचा पाया हा त्या व्यक्तीच्या जडणघडणीवर अवलंबून असतो. बरोबर. कुटुंबात असलेली शिस्त, जबाबदारीची जाणीव आणि कौटुंबिक कर्तव्य यांसारखी मूल्य अगदी लहानपणापासूनच त्यांच्यात कशी रुजवली गेली याचं खूप बारकाईनं वर्णन पुस्तकात आलंय. आणि या सुरुवातीच्या जडणघडणीतून एक खूप महत्वाचा विचार पुढे येतो बरं का. कोणता विचार? यश हे केवळ एखाद्या व्यक्तीच्या अंगभूत बुद्धिमत्तेवर किंवा एकट्याच्या क्षमतेवर अवलंबून नसतं. या पुस्तकातून मिळणारा एक मोठा धडा म्हणजे यश हे जिद्द, चिकाटी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टीमवर्कवर अवलंबून असतं. टीमवर्क? हो. अंबुजाची निर्मिती ही सामान्य लोकांनी असामान्य बांधिलकीने केली आहे. हा विचार पुस्तकात अगदी केंद्रस्थानी आहे. म्हणजे एकटा माणूस कितीही हुशार असला तरी तो एकट्याच्या जीवावर मोठं साम्राज्य उभं करू शकत नाही. त्यासाठी अशा लोकांची साथ लागते जे त्या एका ध्येयाशी पूर्णपणे एकनिष्ठ आहेत. अगदी बरोबर. हे टीमवर्क पुढे कसं कामी आलं ते आपण पाहणारच आहोत. पण आधी त्यांच्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात समजून घेऊया. हो, त्यांचं शिक्षण. त्यांनी मुंबईच्या UD-सिटीमधनं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी कापूस व्यापारात प्रवेश केला. आता इथे एक गोष्ट खूप रंजक आहे. कापूस व्यापार हा अत्यंत व्होलाटाईल म्हणजे सतत चढ उतार असणारा व्यवसाय मानला जातो. प्रचंड अनिश्चितता असते तिथे. तरीही अल्पावधीतच ते भारतातील सर्वोच्च कापूस व्यापाऱ्यांपैकी एक बनले. हे कसं घडलं? मला वाटतं त्यांच्या यशाची 3 मुख्य सूत्र होती. ती कोणती? पहिलं म्हणजे रिलेशनशिप बिल्डिंग. त्यांनी केवळ कापूस विकला नाही तर देशभरातील टेक्स्टाईल मिल्सच्या मालकांशी अत्यंत घट्ट आणि विश्वासाचं नातं निर्माण केलं. नुसता व्यापार नाही तर माणसं जोडली. दुसरं सूत्र म्हणजे किमतीचा अचूक अंदाज बांधण्याची क्षमता. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडतंय आणि त्याचा देशांतर्गत बाजारावर काय परिणाम होईल याचं विश्लेषण करण्यात ते वाकबगार झाले होते. क्या बात आहे. आणि तिसरं सूत्र? तिसरं आणि कदाचित सर्वात महत्वाचं म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. हा रिस्क मॅनेजमेंटचा मुद्दा थोडा अधिक स्पष्ट करता येईल का? कारण मला वाटतं याचाच फायदा त्यांना पुढे सिमेंट उद्योगातही झाला. नक्कीच. कसं आहे, कापूस व्यापारात किमती तासातासाला बदलतात. हो ना. एका चुकीच्या निर्णयामुळे लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतं. तिथे ते शिकले की धोका पूर्णपणे टाळता येत नाही पण तो मॅनेज करता येतो. कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं. अगदी बरोबर. बाजारातील धोके कसे ओळखायचे, कोणावर विश्वास ठेवायचा आणि स्वतःचं नुकसान कमीत कमी कसं ठेवायचं याचे धडे त्यांना या व्यापाराने दिले. आणि इथेच त्यांच्या आयुष्यातील तो आहा मोमेंट आला. बरोबर? हो. कापूस व्यापारात मिळालेल्या या अफाट यशामुळे त्यांना व्यापारातील खाचाखुचा समजल्या होत्या. पण त्यांना केवळ वस्तूंची खरेदी विक्री करण्यात समाधान नव्हतं मिळायचं. नाही. उत्पादनाच्या क्षेत्रात उतरून देशाच्या उभारणीत प्रत्यक्ष योगदान देण्याची त्यांची एक आंतरिक ओढ होती. आपण केवळ व्यापारी न राहता उद्योगपती बनलं पाहिजे हा विचार त्यांच्या मनात रुजू लागला. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता? व्यापारी ते उद्योगपती हा प्रवास ठीक आहे,
पण कापूस आणि सिमेंट हा तो खूप मोठा बदल होता. या दोन गोष्टींचा काहीच संबंध नाही. त्यांना सिमेंटचा, चुनखडीचा किंवा कोणताही मोठा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट कसा चालवायचा याचा शून्य अनुभव होता. शून्य अनुभव. मग त्यांनी हाच उद्योग का निवडला? कारण त्यांनी बाजाराची नस ओळखली होती. बाजाराची नस? हो, त्या काळात भारतात इन्फ्रास्ट्रक्चरची मागणी प्रचंड वेगाने वाढत होती. देशाचा विकास होत होता, रस्ते, धरणं, इमारती बांधल्या जात होत्या. आणि त्यासाठी सिमेंटची नितांत आवश्यकता होती. अगदी बरोबर. मागणी जास्त आणि पुरवठा कमी, हे साधं अर्थशास्त्राचं गणित त्यांनी पाहिलं. म्हणजे त्यांना सिमेंट बनवता येत नव्हतं हे खरं आहे. पण त्यांना व्यवसाय कसा करायचा हे अचूक माहीत होतं. हां. त्यांनी सुरुवातीला काही तज्ज्ञ भागीदार आणि सल्लागार जोडले आणि ह्या पूर्णपणे अनोळखी क्षेत्रात पाऊल ठेवलं. पण तो काळ आजच्यासारखा नव्हता. आज स्टार्टअप सुरू करणं जेवढं सोपं आहे तेवढं तेव्हा नव्हतं. अजिबात नाही. हा काळ लायसन्स राजचा होता. आणि हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. लायसन्स राज म्हणजे असा काळ जेव्हा उद्योगांवर सरकारी परवानग्यांचं आणि लाल फितीचं प्रचंड नियंत्रण होतं. खूप किचकट प्रक्रिया होती ती. हो ना. तुम्हाला कोणताही नवीन कारखाना काढायचा असेल तर सरकारकडून अक्षरशः डझनावर परवानग्या घ्याव्या लागायच्या. म्हणजे जमिनीची निवड करण्यापासून परवानगी मिळवण्यासाठी दिल्लीच्या फेऱ्या मारणे, बँकांकडून वित्तपुरवठा मिळवणं आणि प्रत्यक्ष प्लांटची उभारणी करणं, या प्रत्येक टप्प्यावर प्रचंड अडथळे होते. सरकारी अधिकारी नवीन उद्योजकांना सहज परवानगी देत नसत. अजिबात नाही. मग अशा नोकरशाहीच्या जाळ्यात अडकलेल्या व्यवस्थेतून एका आउटसाइडरने मार्ग कसा काढला? इथेच त्यांची व्यापारातील क्रेडिबिलिटी किंवा विश्वासार्हता कामी आली. म्हणजे त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड. हो, केवळ कल्पना असून चालत नाही, तर एक्झिक्युशन म्हणजेच प्रत्यक्ष अंमलबजावणी अत्यंत महत्वाची असते. त्यांनी बँकांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना केवळ प्रेझेंटेशन्स दिली नाहीत. नाही, त्यांनी आपला कापूस व्यापारातील ट्रॅक रेकॉर्ड दाखवला. दिलेला शब्द पाळण्याची त्यांची सवय आणि लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास, यामुळे त्यांना वित्तपुरवठा मिळवणं शक्य झालं. आणि एकदाचा प्लांट उभा राहिला तरी प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात उत्पादनात अनेक आव्हानं आली. लॉजिस्टिक्सच्या भयानक समस्या होत्या. कच्चा माल वेळेवर न मिळणं, वीज पुरवठा खंडित होणं आणि बाजारात आधीच प्रस्थापित असलेल्या मोठ्या कंपन्यांची स्पर्धा करणं. अशा अनेक आघाड्यांवर त्यांना लढावं लागत होतं. होय, आणि या संकटांवर उपाय म्हणून त्यांनी नवीन प्रयोग सुरू केले, जे पुढे अंबुजाच्या यशाचं गमक ठरले. जसं की कॉस्ट डिसिप्लिन? अगदी बरोबर. खर्चावर अत्यंत कठोर नियंत्रण ठेवण्याचं धोरण त्यांनी राबवलं. कारखान्यात प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवला गेला. ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी तंत्रज्ञानात गुंतवणूक केली. आणि या सगळ्या सुरुवातीच्या धडपडीतूनच अंबुजामध्ये एक अत्यंत भक्कम अशी कंपनी संस्कृती घडत गेली. संकटे हीच खऱ्या अर्थाने कंपनीचे चारित्र्य घडवतात हे इथे सिद्ध झालं. जेव्हा कठीण परिस्थितीतून मार्ग काढला जातो ना, तेव्हा संपूर्ण टीम अधिक मजबूत होते. आता आपण एका अत्यंत रंजक दृष्टिकोनाकडे वळूया. सांगा. सिमेंट हा तसा पाहिला तर एक कमोडिटी प्रकार आहे. हो, कच्चा माल आहे तो एक प्रकारचा. सिमेंटला स्वतःचा असा रंग नसतो, चव नसते, सुगंध नसतो. सामान्य ग्राहकाला सिमेंटमधला तांत्रिक फरक समजत नाही. बरोबर. मग अशा वस्तूला एक ब्रँड कसं बनवायचं, हा एक अतिशय अवघड प्रश्न होता. आणि याच प्रश्नाचं उत्तर अंबुजाने अतिशय कल्पकतेने दिलं. कसं? त्यांनी सिमेंटला B2B उत्पादनासारखे न विकता B2C म्हणजेच थेट ग्राहकांशी जोडलं जाणारं उत्पादन म्हणून बाजारात आणलं. म्हणजे फक्त बिल्डर्सना नाही तर थेट घर बांधणाऱ्या सामान्य माणसाला टार्गेट केलं. अगदी तसंच. त्यांनी ग्राहकांसमोर अंबुजाला केवळ एक राखाडी पावडर म्हणून नाही, तर विश्वसनीय आणि उच्च दर्जाचं सिमेंट आणि विशाल ताकद म्हणून उभं केलं. त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीबद्दल पुस्तकात खूप छान उदाहरणं आहेत. हो ना. त्यांनी अत्यंत मजबूत असं डीलर नेटवर्क तयार केलं. त्यांच्या जाहिराती इतक्या अनोख्या आणि ग्राहकाभिमुख होत्या की स्वतःचं घर बांधणाऱ्या सामान्य माणसालाही वाटू लागलं की जर घराला मजबूत बनवायचं असेल तर सिमेंट अंबुजाचंच असलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी डीलर्सना केवळ विक्रेते न मानता कंपनीचे भागीदार मानलं. यासोबतच आपण जर त्या काळाचे थोडे व्यापक आर्थिक संदर्भ पाहिले तर 80च्या दशकाच्या शेवटी भारतातील सिमेंट उद्योगाचं अंशतः डिरेग्युलेशन झालं. हो, सिमेंटच्या किमती आणि वितरणावरील सरकारी नियंत्रण बऱ्याच अंशी कमी झालं होतं. यामुळे उद्योगाचा नफा वाढण्याची मोठी संधी निर्माण झाली. आणि नेमक्या याच वेळी सेक्सरिया यांनी एक धाडसी आणि दूरदृष्टीचा निर्णय घेतला. कोणता निर्णय? पारंपरिक भारतीय कौटुंबिक व्यवसायांमध्ये सहसा सर्व महत्त्वाचे निर्णय आणि नियंत्रण कुटुंबातील सदस्यांकडेच ठेवलं जातं. बरोबर.
फॅमिली बिझनेस. पण त्यांनी कुटुंबातील सदस्यांऐवजी व्यावसायिक व्यवस्थापकांवर म्हणजेच प्रोफेशनल मॅनेजर्सवर पूर्ण विश्वास टाकला. हा निर्णय खरंच धाडसी होता. स्वतःच्या रक्ताच्या माणसांपेक्षा बाहेरील टॅलेंटवर विश्वास ठेवणं सोपं नसतं. उद्योगाच्या वाढीतील हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा होता. त्यांनी योग्य लोकांना योग्य अधिकार दिले. मार्केटिंग, फायनान्स आणि ऑपरेशन्ससाठी त्यांनी क्षेत्रातील सर्वोत्तम बुद्धिमत्ता कंपनीत आणली. आणि त्यांना मोकळीक दिली. यामुळे कंपनीचा झपाट्याने विस्तार झाला. पण जसजशी कंपनी मोठी होऊ लागली आणि तिचा विस्तार वाढू लागला, तसतशा प्रस्थापित कंपन्या आणि इतर व्यवस्था नक्कीच गप्प बसल्या नसतील. अजिबात नाही. अंबुजाला अनेक मोठे संघर्ष करावे लागले. पुस्तकात ट्रान्सपोर्ट माफियांचा उल्लेख आहे. तो खरोखरच थरारक आहे. तो काळच असा होता की रस्ते वाहतुकीवर काही विशिष्ट गटांचे आणि माफियांचे वर्चस्व होतं. जेव्हा अंबुजाने स्वतःचं सिमेंट राज्याबाहेर पाठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना या माफियांचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. ट्रक अडवणं, मालाची नासधूस करणं आणि प्रचंड जास्त दराने वाहतूक करण्यासाठी दबाव आणणं असे प्रकार सुरू झाले. या व्यतिरिक्त कोळसा पुरवठ्यातील समस्यांनीही अनेकदा प्लांट बंद पडण्याची वेळ आणली. बाजारातील प्रतिस्पर्धी कंपन्यांनीही अंबुजाचा विस्तार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. हो. मग या कोंडीतून ते कसे बाहेर पडले? कारण एका मर्यादेनंतर केवळ रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहणं कंपनीच्या वाढीसाठी धोक्याचं होतं. आणि याच संघर्षातून अंबुजामध्ये एक मोठी लॉजिस्टिक क्रांती जन्माला आली. क्रांती? हो. रस्ते वाहतुकीच्या समस्या आणि माफियांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी एक अत्यंत कल्पक पण त्याकाळी पूर्णपणे वेडेपणाचा वाटणारा उपाय शोधला. तो कोणता? त्यांनी सिमेंटची वाहतूक करण्यासाठी चक्क जहाजांचा वापर सुरू करण्याचा निर्णय घेतला. जहाजांचा वापर? सिमेंटसारख्या कोरड्या उत्पादनासाठी? हे तर त्यावेळी भारतात कोणीच करत नव्हतं. अगदी बरोबर. सागरी वाहतूक वापरणं हे त्या काळी भारतात सिमेंट उद्योगासाठी जवळपास अशक्य मानलं जात होतं. कारण सिमेंटला ओलावा लागला तर ते खराब होतं ना. हो, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी गुजरातमध्ये स्वतःची बंदरं बांधली. पोर्ट्स बांधले. हो, आणि खास प्रकारची जहाजे डिझाईन करून घेतली जी सिमेंट सुरक्षितपणे वाहून नेऊ शकतील. या एका निर्णयामुळे पूर्ण खेळच बदलला. त्यांचा वाहतूक खर्च प्रस्थापित कंपन्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कमी झाला. रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्व संपलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किनारपट्टीच्या मार्गाने ते आता देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात सिमेंट पोचवू शकत होते. अंबुजा आता फक्त गुजरात किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता एक मोठा राष्ट्रीय ब्रँड बनली. लॉजिस्टिक्समधील नाविन्य कसं संपूर्ण व्यवसायाचं चित्र आणि अर्थकारण बदलू शकतं याचं हे एक जागतिक दर्जाचं उदाहरण आहे. पण या अफाट यशाच्या शिखरावर असतानाच या कथेला एक अत्यंत भावनिक आणि अनपेक्षित वळण मिळतं. व्यवसाय एका सर्वोच्च वेगाने वाढत असतानाच त्यांना तोंडाच्या कर्करोगाचे निदान झाले. माउथ कॅन्सर. हा प्रसंग पुस्तकातील सर्वात हृदयद्रावक आणि तितकाच प्रेरणादायी भाग आहे. असा भयानक आजार कोणासाठी एक मोठा धक्का असतो. त्यांच्यावर अनेक क्लिष्ट ऑपरेशन्स झाली, प्रकृती अत्यंत खालावलेली होती, त्यांना बोलताही येत नव्हतं. पण तरीही आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंपनीची वाढ आणि विस्तार कुठेही थांबला नाही थांबला. हे कसं शक्य झालं? कंपनीचा संस्थापक मृत्यूशी झुंज देत असताना कंपनी कशी वाढत राहिली? यामागे दडलेला आहे नेतृत्वाचा आणि संस्था बांधणीचा एक अत्यंत महत्वाचा धडा. कोणता धडा? या कठीण काळात त्यांचं मेंटल टफनेस तर दिसून आलंच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं ठरलं ते त्यांचं डेलिगेशन कौशल्य. या काळात पूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. जर कंपनी फक्त एकाच व्यक्तीवर अवलंबून असती तर ती या काळात नक्कीच कोसळली असते. पण त्यांनी एक अशी व्यवस्था निर्माण केली होती जी त्यांच्या अनुपस्थितीतही तितक्याच क्षमतेने काम करत होती. चांगल्या नेतृत्वाचं हेच खरं लक्षण असतं. स्वतःशिवायही चालणारी व्यवस्था निर्माण करणं. अगदी बरोबर. आणि ही व्यवस्था केवळ नफा कमावण्यापुरती मर्यादित नव्हती. त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोनही खूप वेगळा होता. हो ना? आज भारतात CSR म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा कायदा आहे. त्यानुसार कंपन्यांना त्यांच्या नफ्यातील काही भाग समाजासाठी खर्च करावा लागतो. पण अंबुजाने हा कायदा येण्याच्या खूप वर्षाआधीच अंबुजा सिमेंट फाउंडेशनची स्थापना केली होती. आणि हा केवळ देखावा नव्हता. अजिबात नाही. सिमेंटचे कारखाने ग्रामीण भागात असतात. तिथल्या जमिनी, पाणी आणि संसाधनांचा वापर कंपनी करते. महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या अत्यंत मूलभूत प्रश्नांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. जेव्हा तुमचा व्यवसाय समाजातील तळागाळातील लोकांचं जीवनमान सुधारतो, तेव्हा तो समाजही तुमच्या व्यवसायाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो. आज सस्टेनेबिलिटी हा शब्द खूप वापरला जातो, पण अंबुजाने अनेक दशकांपूर्वीच हा शाश्वत विकासाचा पाया रचला होता.
या सामाजिक भान, व्यावसायिक नैतिकता आणि भक्कम व्यवस्थापनाच्या जोरावर अंबुजाने आता खऱ्या अर्थाने मोठ्या लीगमध्ये प्रवेश केला. हो, नुसती स्वतःची वाढ करण्यासोबतच त्यांनी अनेक मोठी संपादने म्हणजेच ॲक्विजिशन्स केली. हो, पुस्तकात मोदी सिमेंट या तोट्यात चाललेल्या कंपनीचं संपादन आणि तिला पुन्हा नफ्यात आणण्याची कथा अतिशय रंजक आहे. आणि त्याहीपेक्षा मोठी लढाई होती एसीसी सिमेंटमधील स्टेक खरेदी करण्याची. एसीसी ही भारतातील सर्वात जुनी आणि प्रस्थापित सिमेंट कंपनी होती. मला गिळण्यासारखं होतं. ही एक अत्यंत गुंतागुंतीची आणि मोठी कॉर्पोरेट लढाई होती. पुस्तकात या कॉर्पोरेट युद्धाचं अत्यंत नाट्यमय वर्णन आहे. जुन्या प्रस्थापित व्यवस्थापनाचा विरोध, शेअर बाजारातील उलथापालथ, आणि मीडियाचे प्रचंड दडपण. पण त्यांनी अत्यंत संयमाने आणि रणनीतीने या वाटाघाटी केल्या. या मोठ्या संपादनानंतर अंबुजा आता भारतातील एक महाकाय आणि शक्तिशाली राष्ट्रीय शक्ती बनली होती. त्यांनी सिद्ध केलं की ते केवळ चांगले मॅन्युफॅक्चरर्स नाहीत, तर कॉर्पोरेट बोर्डरूममधले वाकबगार खेळाडूही आहेत. पण कोणत्याही मोठ्या प्रवासाला एक वळण असतंच. हो, प्रदीर्घ काळ व्यवसायाचं अत्यंत यशस्वी नेतृत्व केल्यानंतर वाढते वय, आरोग्याच्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्या आणि मोठ्या व्यवसायाचा प्रचंड तणाव यामुळे त्यांनी एक अत्यंत मोठा निर्णय घेतला. त्यांनी होलसेम या बहुराष्ट्रीय सिमेंट कंपनीसोबत करार केला. आणि स्वतःच्याच रक्ताचं पाणी करून उभ्या केलेल्या या अवाढ्य साम्राज्यातून हळूहळू बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या हाताने शून्यातून वाढवलेल्या कंपनीची सूत्रे दुसऱ्याच्या हाती सोपवणं हे कोणत्याही संस्थापकासाठी अत्यंत कठीण आणि भावनिक असतं. त्यांनी हा निर्णय का घेतला असावा? हा निर्णय केवळ भावनिक नव्हता, तर त्यामागे एक अत्यंत व्यावहारिक आणि प्रगल्भ व्यावसायिक दृष्टिकोन होता. कसा? जागतिकीकरणाच्या या युगात व्यवसायाला एका विशिष्ट स्तरावर नेल्यानंतर जागतिक भांडवल आणि तंत्रज्ञानाची गरज भासते. ग्लोबल कॅपिटलची गरज असते. हो, कौटुंबिक किंवा एकाच समूहाद्वारे चालवल्या जाणाऱ्या व्यवसायाला एका मर्यादेनंतर विस्तारण्यासाठी जागतिक भागीदारांची गरज असते. त्यांनी हे ओळखलं होतं की कंपनीला आता पुढील टप्प्यावर नेण्यासाठी होलसेमसारख्या जागतिक शक्तीची आवश्यकता आहे. त्यांनी नेहमीच संपत्ती निर्माण करण्यापेक्षा एक संस्था निर्माण करण्यावर भर दिला होता. इन्स्टिट्यूशन बिल्डिंग. म्हणजे स्वतःचं अहंकार बाजूला ठेवून कंपनीच्या भल्यासाठी घेतलेला हा निर्णय होता. नक्कीच. व्यवसायातील नैतिकता, सर्वांशी ठेवलेला पारदर्शक विश्वास, निष्पक्षता आणि माणसे हीच कंपनीची खरी संपत्ती आहे, हे त्यांचे व्यवस्थापन तत्वज्ञान होतं. त्यांनी फक्त कारखाने उभे केले नाहीत, तर एक अशी व्यवस्था आणि संस्कृती निर्माण केली जी त्यांच्या नंतरही टिकून राहील. खरंय. संपूर्ण सखोल चर्चेचा आढावा घेतला तर ही कथा थक्क करणारी आहे. एक सामान्य कापूस व्यापारी ज्याला मॅन्युफॅक्चरिंगचा काहीच अनुभव नाही, तो थेट सिमेंट निर्मिती क्षेत्रात उडी घेतो. लायसन्स राजच्या अडथळ्यांवर मात करतो. जहाजांचा वापर करून लॉजिस्टिक्समध्ये अभूतपूर्व क्रांती घडवतो. जीवघेण्या आजाराशी लढतानाही असामान्य नेतृत्व दाखवतो. एक जागतिक दर्जाचा ब्रँड उभा करतो आणि कोणत्याही परिस्थितीत आपली व्यावसायिक नैतिकता सोडत नाही. ही कथा फक्त सिमेंटची नाहीये. हो, कोणतेही क्षेत्र पूर्णपणे अनोळखी असले तरीही योग्य दृष्टिकोन, सतत शिकण्याची तयारी आणि कधीही हार न मानण्याची जिद्द असेल तर यशाचे सर्वोच्च शिखर गाठता येते, याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. अगदी बरोबर. आणि या माहितीपूर्ण प्रवासाचा शेवट करण्यापूर्वी एक विचार नक्कीच मांडायला आवडेल. सांगा. जर कोणतीही तांत्रिक माहिती नसलेला एक बाहेरचा माणूस केवळ लॉजिस्टिक्समधील कल्पकता, उत्तम नातेसंबंध आणि मूलभूत व्यावसायिक नैतिकतेच्या जोरावर एका प्रस्थापित आणि अत्यंत नियंत्रित उद्योगात क्रांती घडवू शकतो, तर आजच्या काळात असा कोणता आधुनिक उद्योग आहे जिथे एखाद्या पूर्णपणे नवख्या व्यक्तीकडून अशीच मोठी क्रांती घडू शकेल? असा कोणता व्यवसाय आहे जो आजही प्रस्थापित लोकांच्या हातात अडकला आहे आणि ज्याला एका वेगळ्या बाहेरच्या दृष्टिकोनाची गरज आहे? हा विचार अस्वस्थ करणारा आहे, कारण पुढची मोठी क्रांती आणि पुढची अफाट यशोगाथा कदाचित अशाच एखाद्या अनपेक्षित ठिकाणाहून येऊ शकते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.